चहाचं काय घेऊन? राधिका अगं चहाचं राहू दे ना, बाहेर ये पटकन, सांग ना आम्हाला कशाला तातडीने बोलवलंयस आम्हाला एवढं? थांबा ना, चहा मांडते लागेच येते. अरे बकुळाने निरोप दिला म्हणून धावत आले मी पण. नाहीतर काय, सांग की आता एकदा. काय झालं? आम्हाला का बोलवलं इथे? काही झालंय का? काही प्रॉब्लेम नाहीये ना? राधिका लवकर ये आता, सांग. हो 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 येते, सांगते, सगळं सांगणार आहे तुम्हाला, पण त्याआधी चहा पिऊया का? आता चहाचं काय आहे, सांग ना पटकन. सांगते. काल तुम्ही सगळ्यांनी मला परोपरीनं समजावून सांगितलं की यांच्या कृत्याची शिक्षा यांना मिळालीच पाहिजे. हो. आणि त्यासाठी मी पोलीस स्टेशन मध्ये जायला हवं, बरोबर? हो. आत्ता जायचं का? मलाही तसंच वाटतं. त्याला शिक्षा मिळायलाच हवी. शिक्षा तर झालीच पाहिजे, पण त्यासाठी पोलिसात जायची काही एक गरज नाही. म्हणजे काय करणार आहेस तू? कोण करणार शिक्षा त्याला? एक मिनिट, तू पुन्हा सगळा अन्याय वगैरे सहन करत बसणार असशील ना, तर मी जाते. हा ताई, मी बी निघत्या. खरं सांगू, मला ना आता लई राग यायला लागलाय. असं वाटतं साहेबांना खलबत्त्यात घालून चांगलं कुटावं. बकुळा मावशी ही हेही नाही करणार. नाही, ती ना सगळा अन्याय सहन करत बसेल, स्वतःला त्रास करून घेईल आणि पर्यायाने मलाही त्रास होईल. नाही, मला ना हे सगळं ऐकायचंच नाहीये, मी जाते. थांब. मी सांगू का? हे पाप, त्यांनी मला खूप त्रास दिलाय, त्यामुळे शिक्षा तर होणारच, पण ती मी माझ्या पद्धतीने देणार. म्हणजे तुझ्या पद्धतीने? म्हणजे सांगते, पण त्याकरता मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी. अहो वहिनी, साथ आहे. तू फक्त सांग, आता त्या गुरुनाचे कान उपटतो चांगले जाऊन. मला ना त्याच्या डोक्यात लाटणं मारावं असं वाटतंय. तुम्ही परत का चिडताय सगळे? थांबा ना जरा, तिला बोलू तर दे. हे बघ राधा, आम्ही सगळे जण तुझ्या सोबतच आहोत. जे काही डोक्यात आहे ना ते सांग बिंदास. ठीक आहे. मजा आली ना? खूप मजा आली. म्हणजे स्ट्रीट फूडच होतं, पण तरी ते कोल्ड. मला आईस्क्रीम खायचंय. अगं बच्चा, आता एवढं खाल्लं ना आपण, आता परत काय आईस्क्रीम? प्लीज. बरं ठीक आहे, चला आणतो मी. कुठला फ्लेवर हवाय? तुला माहित नाहीये का? ऑफकोर्स माहिती आहे, आणतो. थांब. हॅलो मम्मा, कुठेस तू? कुठे असणार मम्मा? गॅरी सोबत आहे. चुपेट बीच पाठवलंय ना तुला त्याला भेटायला, पण इतका वेळ का लागला तुला? अगं मम्मा, त्यालाही वाटलं पाहिजे ना की मी त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करतेय, मी किती लॉयल आहे त्याच्याबरोबर. आणि आम्ही एक सरप्राईज पार्टी केली छोटीशी. आता आईस्क्रीम खाते आणि येते घरी. ओके? तुला ना बोट धरायला दिलं ना शनू बेबी, तर तू डायरेक्ट हातच धरते. सॉरी ना. सॉरी काय सॉरी? आता हे बघ, मी जे सांगेन ना ते त्याला सांग सगळं. हे बघ, गॅरीला तू सांगायचा आदित्य जागीरदार आता मम्माला भेटायला गेला होता आणि त्यांनी मम्माला सांगितलं की तो माझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण लवकरात लवकर. आणि तो मम्माला आणि मला खूप सारे गिफ्ट घेऊन गेला होता. हे बघ गॅरी, काही कर आणि खूप सारे पैसे कमव, तरच मम्मा तुझं आणि माझं लग्न करून देईल, असं त्याला सांग. इन्सिस्ट कर त्याला, कळलं? ओ गॉड यार मम्मा, आता परत इतकं खोटं बोलायचं का? मी सांगते ते कर. चुप आहे आणि लवकर घरी ये. फाईन फाईन, आईस्क्रीम खाऊन निघते. बाय. हा हे घे बच्चा, आईस्क्रीम. रडायला काय झालं अचानक? रडू नाही तर काय करू गॅरी? मम्माचा फोन आला होता की म्हणे तो जहागीरदार घरी आलाय मला भेटायला, शनया बरोबर मला लग्न करायचंय. अरे त्याचा काय संबंध? त्याची हिंमत कशी झाली घरी यायची? अरे मम्मा त्याच्या फेवर मध्ये आहे ना, आणि तूही ऑलरेडी लग्न झालेलं असताना गुड फॉर नथिंग बरोबर माझ्या बरोबर लग्न केलंस ना, म्हणजे आता तू आपलं लग्न तर इलिगल आहेच आहे. पण आमचं डिवोर्स होणार आहे ना शनाया. यार तू डिवोर्स वगैरे जे काय ते लवकर घे, एक तर जॉब पकड, नाही तर पैसे मिळव. आय डोंट केअर.
नाही तर मम्मा हट्टाला पेटली, ती माझं त्या जागीरदार बरोबर लग्न लावून देईल आणि मग आय कांट हेल्प इट. अगं असं कसं लग्न लावून देईन शनाया? काही काय बोलतेस? हे बघ ऐक आपलं लग्न झालेलं आहे, कळलं ना? त्यामुळे आता कुणी असं लग्न बिग्न नाही करू शकणार तुझे. तू टेन्शन घेऊ नकोस. तो जागीरदार वगैरे विसर त्याला. ठीक आहे. हा. बरं ऐक, मला आता जावं लागेल, मम्मानी घरी बोलवलंय. ग पण आपण आत्ताच आईस्क्रीम खायला घेतलं ना. नको, मी जाते. बाय, आय लव्ह यू. ए हॅलो बच्चा. अरे बाप रे, म्हणजे एवढं लग्नाचं डेअरिंग करूनही अजून परिस्थिती तशीच आहे. नाही आता काही झालं तरी मी मागे फिरणार नाही. हे सगळं करून काय मिळणार आहे तुला? मानसिक समाधान. तुम्हाला सगळ्यांना हे जगावेगळं वाटेल, पण आतापर्यंत यांनी सगळ्यांना जो त्रास दिलाय ना, त्याची अद्दल यांना घडवायचीच आहे. हे बघ राधिका, तुझा जर या गोष्टीवर पूर्ण विश्वास असेल ना, तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत. आता गुरुनाथ आणि शनायाला दाखवूनच देऊया काय. फक्त मला एकच सांग राधा, म्हणजे बघ मला तुझा हा जो काही प्लॅन आहे तो पटलाय आणि आवडतोय सुद्धा, पण काही गडबड नाही ना होणार? कसं काय होणार आहे? नाही म्हणजे गुरु नाही म्हणाला तर? नाही, त्याची तोड आहे माझ्याकडे. भाऊ, ताईने एकदा निश्चय केला ना तर काम झालंच म्हणून समजा तुम्ही. पण तुझ्या सासूबाईंना सांगितलेस का तू हे? त्या तयार होतील या गोष्टीसाठी? नाही, अजून बोलले नाहीये, पण मला खात्री आहे आईंनाही हे मान्य असेल. इतके दिवस यांनी मला इतका त्रास दिला, पण आता वेळ या दोघांची. यांच्या नाकी नऊ नाही आणले ना, तर नाव नाही सांगणार. राधिका सुभेदार. हाय मम्मा. हाय, काय झालं सांग लवकर. अगं थांब ना जरा, मला रिलॅक्स तरी करू दे. एक तर तिथे इतक्या घाईने मला निघायला लावलंस तिथनं. मला रिक्षा पण मिळाली नाही, माहितीये इथे याला. ते रिक्षा पुराण बंद कर शनू बेबी प्लीज. गॅरी काय बोलला ते सांग. काय नाही, तो म्हणला सगळं ओके आहे, तसं काही फार प्रॉब्लेम नाहीये. मग तू सांगितलंस तसं मी त्याला खूप घाबरवलं की असं होईल तसं होईल, जहागीरदार अँड ऑल दॅट. आणि मग त्यावर तो म्हणला की ओके ओके ठीक आहे, पण मग आता राधिका आपलं काही वाईट करू शकणार नाही. मग मी आता एक नवीन घर घेतलं. पण नुसतं घर घेऊन काय होणार आहे? मम्मा, हा खूप चांगला एफर्ट आहे, ओके? आपण अप्रिशिएट करायला पाहिजे. आपण त्या अपार्टमेंट मध्ये राहायला जाऊ ना. इजंट दॅट गुड इनफ? शनू बेबी, नुसत्या घराने आपलं काही होणार नाही. जर ते 300 करोड आपल्याला मिळतील ना, तरच आपला प्लॅन सक्सेसफुल होईल. कोण जिंकलं? मी तू इथे काय करतोय? मी ते दरमटा काढत होतो. कुठल्या मूर्खाने तुला हे उपद्रव करायला सांगितले? तुम्ही तुम्हीच म्हणाला ना घर स्वच्छ करून ठेव, म्हणून मी करत होतो. खरं तर सकाळपासून माझी तब्येत बिघडली आहे. माझा डोळा दुखतोय, असा फडफडतोय उजवा डोळा. मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. उभं बोलणाऱ्या तर बरे मांडवाला आग लागली. तुला चांगलं काही बोलवतच नाही का? तसं तुम्हाला करवत नाही तसं मला चांगलं बोलवत नाही. अहो बघा ना, आता एवढं सगळं केलं पण काही करू शकला नाही तुम्ही. तुमचे सगळे प्लॅन फसले. ते पण का का? मी सांगतो काय आहे माहितीये का, ह्यांनी अजून त्या राधिकाला ओळखलं नाहीये. ती जाम डेंजर बाईये. तिने मनात आणलं ना तर ह्यांना, तुला आणि मला तिघांना उचलून फेकून दिली ती. केड्या, तू आमच्या साईडनी आहेस का तिच्या साईडनी आहेस? मी माझ्या साईडनी. ए सोडा, ही एकटी काय करणार आहे? एकटी काय एकटी, तिच्या मागे अख्खी फौज आहे. आणि तो गुरु काय सांगतो ती काही करणार नाही म्हणून. तिने मनात आणलं ना तर ती काही करू शकते. बघा तुम्ही करते की नाही ते बघा. असू दे, ती काही करू दे, पण जिंकणार तर मीच. आणि तू बघच केड्या, एकदा का ते 300 करोड मला मिळाले ना, की परत एकदा मी शनू बेबीचं लग्न कसं वाजत गाजत करते. शिंकला परत. पागल झाली आहेस का? हे कसं शक्य आहे राधिका? आई, मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला. यांना आणि शन्याला जर समजा धडा शिकवायचा असेल ना, तर हाच एक मार्ग आहे. कळून राहिलं का? तू माकडाच्या हातामध्ये मशाल देत आहेस. त्याचा काही विपरीत परिणाम झाला तर? नाही, काही नाही होणार आहे. मी सगळा विचार केलाय. मला ना फक्त तुमची मदत हवी.
तुमची साथ असेल ना तर सगळं शक्य आहे. पण डोकं नाही चालून राहिलं. आणि तुम्हाला असं नाही का वाटत की या सगळ्यामध्ये माझ्यावरती अन्याय झाला? त्या शन्याने घर तोडलंय माझं. आई, माझा नवरा ज्याच्यावरती मी सगळ्यात जास्त प्रेम केलं, ज्याच्यावरती विश्वास टाकला, त्याला माझं सर्वस्व अर्पण केलं आणि काय केलं यांनी? माझा घातच केला ना. त्या सगळ्यापेक्षा एखादा शत्रू परवडला, जो एकदाच येतो, घाव घालतो आणि संपवून टाकतो सगळं. यांनी रोज तिळतिळ मारलंय मला. आई, ही शनाया यांच्या आयुष्यात आल्यापासून ना काहीच उरलं नाही माझ्या आयुष्यात. नशीब माझं सौमित्र, आनंद भाऊजी, रेवती सारखी माणसं माझ्या आसपास होती म्हणून मी आज जिवंत आहे. आई, माझ्या पायावरती उभी आहे, नाहीतर काय झालं असतं माझं? आई, यांनी अवहेलना केलीये माझी एका स्त्रीची, एका आईची, एका गृहिणीची अवहेलना केली. याची शिक्षा नको मिळाला यांना. आई, अगं पण राधिका हे असं, मला सगळं समजू शकतं. प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असतेच, माहितीये ना मला कळतंय सगळं. आई, पण तसं नाहीये राधिका. मग आई, या गोष्टींचाही विचार करायला हवा ना. यांनी कधीच कुणाचा विचार केला नाही, कुणाचाही नाही, फक्त स्वतःचा विचार केला. ना माझा विचार केलाय, ना अथर्वचा, ना बाबांचा, ना तुमचा. यांनी कोणाचाही विचार केला नाही, कोणाबद्दल काळजी नाही, कधी विचारपूस नाही. 4 भिंती, 1 छप्पर, 2 दरवाजे, 4 खिडक्या म्हणजे घर असतं का? मन जुळायला हवीत ना. या शन्यामुळे सगळी वाट लागली. माझं घर तोडलं त्या बाईनं. आपल्या सगळ्यांना दुःखात टाकून हे मात्र सुखात राहिले. त्यांना तर आता असं वाटतंय की ते जे करतात ते बरोबरच आहे, सगळं बरोबर केलं त्यांनी. आणि हा भ्रम तोडायचा आहे मला. एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होते ती का होते? फक्त बदला घेण्यासाठी शिक्षा नाही होत, तर त्या गुन्हेगाराला त्याच्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी त्याला शिक्षा होते. पण मलाही तेच करायचं आहे. यांना वाटतं ना आपण बरोबरच आहोत, बरोबरच होतो. ही चूक आहे त्यांची, या चुकीची जाणीव करून द्यायची आहे मला. आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी. तुम्ही असाल ना बरोबर तर सगळं शक्य आहे. आई, नाही म्हणजे तुम्हाला नसेल योग्य वाटत तर मी काही फोर्स नाही करणार तुम्हाला. तुमची इच्छा नसेल तर नको करू. सॉरी हा, म्हणजे काही मीटिंग चालू आहे का सासू सुनेची? सॉरी हा, डिस्टर्ब केलं का तुम्हाला? सो सॉरी. नाही पण तरी काय अजेंडा आहे साधारण मीटिंगचा कळू शकेल? नाही मीच अंदाज लावतो. काय बरं असेल? हा, आतापर्यंत गुरुनाच्या ताब्यातून तर आपण सगळं घेतलेलंच आहे, सगळे हक्क घेतलेलेच आहेत. आता अरे हा, आता तो नोकरी बिकरी शोधतोय, तर तिथे काय राडा करता येईल असं काही डिस्कशन चाललंय का? काय राधिका? नाही, आतापर्यंत आई होती माझ्या बाजूने. तिलाही पट्टी पडवतेस की काय? नाही आई, तू म्हणशील की मी काय एवढ्या हलक्या कानांची का गुरु, दुसऱ्यांचं ऐकून माझं मत बनवणारे का? पण तसंच घडतंय ना काहीतरी. तिने आतापर्यंत तुलाच नाही, माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना, ऑफिसमधले माझे मित्र, शेजारी, सगळ्यांना अशी पट्टी पडवली आहे ना, सगळे बरोबर हिच्या बाजूने आले. महा शातीर दिमाग आहे, महा. राधिका बघ ना, आज काय हालत झाली माझी, बघतेच तू. कोण होतो मी? गुरुनाथ सुभेदार, एका मोठ्या कंपनीचा मालक, सर्वे सर्वा, आणि आज नोकरीसाठी वणवण फिरतोय रस्त्यांवर. आणि मॅडमचं काय? एक सामान्य गृहिणी, पापड लोणची बनवणारी, आज त्याच कंपनीची मालकीण बनून माच करते. वा वा. नाही, हॅट्स ऑफ राधिका. कसं जमतं का तुला? तुला आठवतंय मी तुला म्हणत होतो ना पूर्वी, तू ना राजकारणात जायला पाहिजेस. केलंच ना तर फार पुढे जाशील अगं, कारण एनिवे तुझे समर्थक आहेतच ना.
आज फक्त वाईट या गोष्टीचं वाटतंय की आई तू सुद्धा आता त्या समर्थकांमध्ये आलीस. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आई. झालं झालं बोलून का अजून काही बोलायचंय तुम्हाला? तुम्ही सर्रास आम्हाला दोषी कसं काय ठरवू शकता? ते त्या दिवशी आलात, वाटलं दारू प्यायलात म्हणून हे सगळं बोललाय. पण हे तुमच्या डोक्यात नव्हतं, हे तुमच्या मनात, हे आज कळलं मला. तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटतच नाही, तुम्हाला माझी कदर नाही, माहितीये मला. पण आई, त्यांनी काय केलंय? त्यांना तुम्ही दोषी ठरवताय. नको देऊ दोष. नाही नको देऊ का आईला दोष? हा आई, आजपर्यंत तू एकटी होतीस ना, माझ्यापासून एकटी होतीस. आता तूही गेलीस तिच्यापासून. नाही मला ना हे सगळं आता लक्षात येतंय राधिका, सगळा गेम लक्षात येतोय. मी खूप आधीपासून क्लिअर होतो की नाही की माझं शनायावर प्रेम आहे, मला तिच्याशी लग्न करायचंय. चॅलेंज दिलं तुम्हाला आणि मी करून दाखवलं. त्यामुळे आज जेव्हा मी सुखात आहे ना, तर हे माझं सुख बोचतंय तुम्हाला. हा ठीक आहे, मग हेच आहे ना आता तुमच्या मनात. तर मी पुढचंही सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका बरं का आई. आता शनायाशी लग्न केलंच आहे ना मी. नोकरी तर काय सहज मिळेल. मी आणि शनाया आमच्या दोघांचंच एक छान घर असेल. या घरापेक्षा खूप मोठं, खूप चांगलं. दोघांच दोघं तिथे सुखानं संसार करू. कसं वाटतंय? राधिका, ज्या कंपनीच्या जोरावर एवढा माच करतेस ना, 300 करोडची मालकीण, 300 करोडची मालकीण. नाही, तुझ्या या 300 करोडच्या कंपनी समोर मी माझं साम्राज्य उभं केलं ना, बघच तेव्हा चैन पडेल मला. जस्ट वेट, वॉच. आई, तुम्ही नका लावून घेऊ मनाला. राधिका, तुला का मदत हवी आहे? मी तुला सगळी मदत कराल त्या. आपल्या पोराच्या चुका पदरात घालणं एवढं ताईचं कर्तव्य नसतंय, तर त्या चुकलेल्या पोराला वठणीवर आणणं हे सुद्धा तिचं कर्तव्य असते. खानामध्ये वारू शिरलेला बैल आहे हा. त्या बैलाच्या नाकात वेसण घालून त्याही लगाम खेचलीच पाहिजे. त्याशिवाय त्या डोक्यामध्ये चढलेली झिंग उतरणार नाही. मी तयार आहे, तू सांग का करायचं ते, तू मदत करेल. आता बघाच तुम्ही आई, नाही सनाईचं उघडे वाजवत वरात काढली ना, तर नाव नाही सांगणार. अलार्म काय वाजतोय यार असा? अरे सनई कुठून ऐकू येते? गुरु, आई तू उठला का बा? काल आई आई रागावली होती ना काल तुझ्यावर, पण काही नाही, आता विसरून जा बर सगळं. मीही विसर. आता सगळं आलबेल आहे. चहा घे. घे. आई काय प्रकार आहे हा? काल तू काल मला धक्के मारून बाहेर हकललंस आणि आज अशी छान रेडी होऊन मला चहा बिया द्यायला आली. काय काय चाललंय? काय कळेल तुला लवकरच. हे घे. राधिकाने तुझ्यासाठी हे कापडे पाठवली. घाल आणि तयार हो बरं. तयार हो. पण काय चाललंय? काय सनईचा आवाज कुठून येत? तुला कळेल लवकरच.
पटपट आंघोळ कर, चहा पाणी कर, तयार हो, मलाही खूप काम आहे. ये. हा आई ए आई 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 अगं आई दार काय लावलंस? कारण तुझ्यासाठी सरप्राईज आहे. काय कसलं सरप्राईज? मला माहित नाही. राधिकानं सांगितलं जोपर्यंत तू तयार होत नाही ना तोपर्यंत तुला बाहेर येता येणार नाही, कळलं? अगं लॉक काय केलंस? पण तू मला येऊ दे ना, मला बघू दे काय चाललंय काय. आई काय चाललंय काय यार?